हॅलो फ्रेंड्स, सो वी आर ऑन द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक दॅट इज इनपुट टॅक्स क्रेडिट. त्याच्याबद्दलची एक खूप मोठी आणि खूप महत्वाची अमेंडमेंट आहे जी आपल्याला बघायची आहे. ओके, आपण इनपुट टॅक्स क्रेडिट अवेल करण्याच्या काही कंडिशन्स बघितलेल्या होत्या. ज्या कंडिशन्स मध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की ओके, तुम्हाला तुमच्याकडे टॅक्स इनव्हॉइस असलं पाहिजे ओरिजिनल, देन सप्लायरने टॅक्स पे केलेला असला पाहिजे, तुम्ही तुमचा 39च्या अंडरचा रिटर्न फाईल केला पाहिजे आणि तुमच्याकडे ऍक्च्युअली गुड्स अँड सर्व्हिसेसचं पोझेशन पाहिजे. यू मस्ट हॅव रिसिव्ड द गुड्स ऑर सर्व्हिसेस. ह्याच्यात त्यांनी एक रूल मध्ये अमेंडमेंट केलेली आहे, रूल 36 सब रूल 4, आणि त्याच्यातून त्यांनी आणखी एक रिस्ट्रिक्शन आणलेलं आहे फॉर अवेलिंग ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट, की जे जीएसटी रिटर्न्स बेस्ड आहे. तर तुम्हाला माहिती आहे की तुम्ही जो सप्लाय करता त्याचे इनव्हॉइस लेवलला डिटेल्स तुम्ही जीएसटीआर 1 मध्ये फर्निश करता, आणि तुम्ही जो इनवर्ट सप्लाय करता त्याचे डिटेल्स तुमच्या जीएसटीआर 2A मध्ये ऑटो पॉप्युलेट होतात. तुमचे सप्लायर जे तुम्हाला सप्लाय करणार आहेत तो ते त्यांच्या जीएसटीआर 1 मध्ये फाईल करणार विथ युअर जीएसटी नंबर. सो इट विल बी ऑटो पॉप्युलेटेड इन युअर जीएसटीआर 2A. नाऊ आता कंडिशन त्यांनी काय घातली की तुमच्या जीएसटीआर 2A मध्ये जर का तुम्ही ज्या इनवर्ट सप्लायवरचं इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करणार आहात, काळजीपूर्वक आहे का, तुम्ही ज्या इनवर्ट सप्लायवरचं इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करणार आहात ते इनवर्ट सप्लाईज जर तुमच्या जीएसटीआर 2A मध्ये दाखवले गेले नाहीत, म्हणजेच तुमच्या सप्लायरने त्याच्या जीएसटीआर 1 मध्ये डिस्क्लोज केले नाहीत किंवा तुमच्या सप्लायरने जीएसटीआर 1 फाईलच केला नाही, या केसमध्ये तुमच्या आयटीसी वरती रेस्ट्रिक्शन आणलेलं आहे. कसं ते आपण बघूया. Restriction on availment of input tax credit in respect of invoices or debit notes not uploaded by the suppliers in their GSTR 1s. Section 16 subsection 2 of the CGST Act provides certain conditions for availing input tax credit, wherein one of the conditions is that the taxpayer must be in possession of the tax invoice other tax paying documents in respect of which he is claiming ITC. Rule 36 of CGST rules lays down the documents and other conditions basis which the registered person can claim ITC. With effect from 9th October 2019, a sub-rule 4 has been introduced in Rule 36 by notification number 49 by 2019, Central Tax dated 9th October 2019, to specify the quantum of ITC that can be claimed against invoices or debit notes uploaded and invoices or debit notes not uploaded by the supplier. As a sub-rule 4 of Rule 36, ITC to be availed by a registered person in respect of invoices or debit notes, the details of which have not been uploaded by the suppliers in GSTR 1 cannot exceed 20% of the eligible credits available in respect of invoices or debit notes, the details of which have been uploaded by the suppliers. आता ह्याचा अर्थ आपल्याला पटकन कळणार नाही. सो ऍक्च्युली 20% नंतर 10% केलेली आहे. तुम्ही आता ह्याच्यापुढे 10% लक्षात ठेवायचे. सी त्यांनी केस छान चार्ट मध्ये एक्सप्लेन करून दिली. सी where invoice or debit note has been uploaded by the supplier in GSTR 1. सो आपल्या GSTR 2A मध्ये ते रिफ्लेक्शन होणार आहे. सो जी इनव्हॉइसेस GSTR 2A मध्ये अपियर होत असतील त्यांच्यासाठीचा आपण 100% ITC क्लेम करू शकतो, जर बाकी सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय होत असतील तर. सो जी इनव्हॉइसेस 2A मध्ये दिसत आहेत, जी इनव्हॉइसेस सप्लायरने अपलोड केली आहेत, त्या सगळ्याचा इनपुट टॅक्स रेट आपल्याला मिळणार आहे. आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की जी ब्लॉक्ड क्रेडिट्स आहेत किंवा जी क्रेडिट तुमच्यासाठी इनएलिजिबल आहेत, ती जरी जीएसटीआर 2A मध्ये दिसत असेल तर ती घ्यायची नाहीयेत. फुल आयटीसी म्हणजे एलिजिबल आयटीसीचं पूर्ण अमाऊंट तुम्ही क्लेम करू शकता, तुम्ही युटिलाइज करू शकता, अवेल करू शकता. सेकंड केस महत्वाची आहे, व्हेअर डेबिट नोट और इनव्हॉइसेस हॅज नॉट बीन अपलोडेड बाय द सप्लायर इन जीएसटीआर 1. म्हणजे जर सप्लायरने जीएसटीआर 1 मध्ये इनव्हॉइसेस दाखवलेली नाहीयेत, तर जेवढी इनव्हॉइसेस दाखवलेली आहेत म्हणजे ह्या वरच्या क्लॉज मध्ये सांगितलेली त्याच्या 10% आयटीसी आपण क्लेम करू शकतो. 10% of the eligible ITC available in respect of the uploaded invoices or debit notes. म्हणजे थोडक्यात तुमच्या 2A मध्ये दिसणाऱ्या अमाऊंटच्या 110% इतकंच ITC तुम्हाला अवेलेबल असणार आहे. जी इनव्हॉइसेस दिसत नाहीत त्या केसमध्ये तुम्हाला त्याचं ITC अवेलेबल होणार नाही. पुढचं क्लॉज आहे, however the ITC so claimed should not exceed the actual eligible ITC available in respect of the invoices not uploaded. हे इथे आपल्याला इलस्ट्रेशन 2 मध्ये याचं एक्झाम्पल सांगितलेलं आहे. सो हाऊएव्हर पासूनचा जो क्लॉज आहे इथे लिहून ठेवा, इलस्ट्रेशन 2. ओके, सो लेट्स सी द टू illustrations. Illustration 1, Mr. Vijay, a registered supplier, receives 100 invoices for inward supply of goods or services involving GST of rupees 10 lakhs. आता हा IGST असेल असं आपण ठरवूया. From various suppliers during the month of October 2020. Out of 100 invoices, 80 invoices involving GST of 6 lakhs have been uploaded by the suppliers.
in their respective GSTR ones filed on the prescribed due date. Therefore, compute the ITC that can be claimed by Mr. Vijay in his GSTR 3B for the month of October 2020 to be filed by 20th November, assuming that GST of rupees 10 lakh is otherwise eligible for ITC. So basically आम्हाला काय करायला लागेल की आमच्या इन्व्हर्ट सप्लायमधून आधी आम्हाला एलिजिबल ITC कम्प्युट करायला लागेल आणि मग आम्हाला 2A आणि 3B कडे जायला लागेल. सी 2A हे तुमचं रिफ्लेक्शन आहे इन्व्हर्ट सप्लायचं आणि 3B हा रिटर्न आहे ज्याच्यात तुम्ही ऍक्च्युअली क्रेडिट जे आहे ते क्लेम करता. ओके, आता ते काय सांगतात बघा, आम्हाला 100 इन्व्हॉइसेस आमच्याकडे आहेत की जे आमच्या ITC साठी एलिजिबल सांगितलेली आहेत. त्यापैकी 10 त्या 100 इन्व्हॉइसेस मध्ये मिळून 10 लाखाचा जीएसटी आहे. ओके, आणि आमच्या जीएसटीआर 2A मध्ये फक्त 80 इन्व्हॉइसेस दिसत आहेत की ज्याच्यावरचा जीएसटी होतो 6 लाख रुपये. म्हणजे 20 इन्व्हॉइसेस involving amount of GST of rupees 4 lakh is not appearing in our GSTR 2A. That means supplier has not disclosed that invoices in his return. सप्लायरने आम्हाला केलेला आउटवर्ड सप्लाय म्हणजेच आमचा इनवर्ट सप्लाय त्याच्या रिटर्न मध्ये दाखवलेला नाहीये. आता आयटीसी कसं क्लेम करता येईल? सी, जी इन्व्हॉइसेस सप्लायरने अपलोड केलेली आहेत त्याच्यामध्ये जेवढा जीएसटीचा आयटीसी आहे तेवढं तुम्हाला 100% क्लेम करता येईल. So amount of ITC involved in the invoices, 80 invoices which are uploaded in the GSTR once by the suppliers will be 6 lakhs. So आम्हाला 100% credit मिळेल. Note 1 बघा, 100% ITC can be availed of invoices uploaded by the supplier in their GSTR 1. Secondly, 20 invoices not uploaded in GSTR 1. ही 20 invoices जी आहेत, याच्यामध्ये GST 4 lakhs आहे इनपुट टॅक्स क्रेडिट, ही अपलोड झालेली नाहीये. या 4 lakhs पैकी आम्हाला फक्त 0.6 lakhs इतकंच क्रेडिट क्लेम करता येईल. हे 0.6 आले कुठून? तर 6 lakhsच्या 10%. पण पुन्हा ही 0.6 जी अमाऊंट आहे ही या 4 लाखापेक्षा जास्त असता कामा नये. ओके, सो ही 6 lakhsच्या 0.6 lakhsची अमाऊंट जी आहे 4 lakhs पेक्षा कमी असेल तर आम्हाला इतका आयटीसी क्लेम करता येईल. Okay, so as per rule 36 sub rule 4, the ITC in respect of invoices not uploaded by the suppliers in their GSTR ones is restricted to 10% of eligible ITC in respect of invoices uploaded in GSTR ones. Thus, in respect of 20 invoices not uploaded in GSTR 1, the ITC has been restricted to 0.6 lakhs. आता illustration 2 बघूया. Similar illustration आहे. Mr. Ajay, registered supplier, receives 100 invoices for inward supply involving GST of rupees 10 lakhs from various suppliers during the month of October. Out of 100 invoices, 85 invoices involving GST of rupees 9.5 lakhs have been uploaded by their suppliers in their respective GSTR ones filed on the prescribed due date. Therefore, compute the ITC that can be claimed by Mr. Vijay in his GSTR 3B for the month of October 2020 to be filed by 20th November, assuming the GST of 10 lakhs is otherwise eligible for ITC. नाऊ आता 85 इन्व्हॉइसेस अपलोड झालेली आहे ज्याच्यामध्ये 9.5 lakhsचा आयटीसी आहे. सो हे किती आयटीसी आम्हाला मिळेल? 100% आयटीसी आम्हाला क्लेम करता येईल. आता 15 इन्व्हॉइसेस आमची अपलोड झालेली नाहीये, सो त्या केसमध्ये आम्हाला ह्याच्या 0.10 म्हणजे जेवढी इन्व्हॉइसेस अपलोडेड आहेत त्याच्या 10% आयटीसी क्लेम करता येतं. सो या ठिकाणी आम्ही 0.95 लॅक्सचं इन्व्हॉइस जे आहे किंवा 0.95 lakhs एवढा आयटीसी क्लेम करू शकतो. पण 0.95 इज एक्सिडिंग 0.5 lakhs. त्याच्यामुळे आम्हाला मॅक्झिमम आयटीसी ते 0.5 lakhsच अवेलेबल होईल. ह्याच्या 10% मिळतंय म्हणून ते सगळं आयटीसी तुम्हाला अवेलेबल होणार नाही. जेवढं ऍक्च्युअल आयटीसी तुमचं ऑटो पॉप्युलेट झालं नाही तेवढं सगळं तुम्हाला मिळेल. म्हणजे विच एव्हर इज लोअर विल बी ITC eligible for you to be availed in your GSTR 3B. Okay. So note baga, as per rule 36.4, the ITC in respect of invoices not uploaded by the suppliers in their GSTR ones is restricted to 10% of eligible ITC in respect of invoices uploaded in GSTR ones. However, since in this case 10% of eligible ITC in respect of invoices uploaded in GSTR ones, that is 0.95 lakhs, exceeds the actual ITC, that is 0.5 lakhs in respect of 15 invoices not uploaded, ITC availed should be limited to actual amount of ITC. लक्षात येत आहे? सो तुम्हाला 10% जे आहेत अपलोडेड इन्व्हॉइसेस ते एक्सिड होत असतील तर तुम्हाला ते क्रेडिट अवेलेबल होणार नाही. तुम्हाला तेवढंच क्रेडिट अवेलेबल होईल जेवढं ऍक्च्युअली इनपुट टॅक्स क्रेडिट तुम्ही पे केलेलं असेल. ठीक आहे. आणि मार्क माय वर्ड्स, ह्याच्यावरती तुम्हाला एकतरी एक्झाम्पल एक्झाम मध्ये विचारलं जाईल कारण ही खूप इम्पॉर्टंट अमेंडमेंट आहे आणि हे खूप इम्पॉर्टंट एक्झामिनेशन पर्पज साठी आहे. सो ही दोन इलस्ट्रेशन्स खूप केअरफुली बघून घ्या. ह्याच्यामध्ये काहीही डाऊट असेल तर मला प्लीज कॉन्टॅक्ट करा कारण हे क्लिअर होणं हे खूप जास्त महत्वाचं असणार आहे. सो त्यांनी काय केलंय की तुमच्याकडे इन्व्हॉइसेस आहे, तुम्ही क्रेडिट क्लेम करता असं नुसतं नाहीये, सप्लायरने
ते इनव्हॉइसेस त्याच्या GSTR1 मध्ये दाखवणं आवश्यक आहे. आणि सप्लायरने जर ते B2B सेक्शनला म्हणजे रजिस्टर टू रजिस्टर्ड सेक्शनला टाकली असतील तरच ती इनव्हॉइस तुमच्या GSTR2A मध्ये ऑटो पॉप्युलेट होतील. आणखी एक महत्वाची कंडिशन जर तुम्ही लक्ष दिलं असेल तर ह्याच्यात सांगितलेलं आहे की अपलोडेड by suppliers up to the due date for the same. See in their respective GSTR1s filed on the prescribed due date therefore. So जर का supplier ने within due date ते नाही फाईल केले तरी सुद्धा मला ते क्लेम करता येणं शक्य नाहीये. त्याच्या GSTR1 साठी जी ड्यू डेट होती ती ड्यू डेट सप्लायरने फॉलो केली पाहिजे. सो गव्हर्नमेंटने याच्यात काय अचीव केलं की ऑटोमॅटिकली रेसिपियंट सांगायला लागले सप्लायर्सना की सप्लायर्स तुमचे जीएसटी रिटर्न्स अप्रोप्रिएट नाहीयेत, तुमचे जीएसटी रिटर्न्स तुम्ही जीएसटी कंप्लायंट नाहीयेत, मग आम्ही तुमच्याकडून परचेस करणार नाही. So government has made that GST compliance will affect their businesses. मगाशी पण बघा ई-वे बिल काढून टाकलं गेलं, ऑटोमॅटिकली बिझनेस हॅम्पर व्हायला लागला, बिझनेस अफेक्ट व्हायला लागला, ऑटोमॅटिकली लोक कंप्लाय करायला लागले. सिमिलरली त्यांनी इथे पण सांगितलं सप्लायरने जर तुमचे रिटर्न्स नाही फाईल केले तर तुमचं आयटीसी मिळणार नाहीये. सो ऑटोमॅटिकली प्रत्येक रेसिपियंटच्या सप्लायरला सांगतोय की सर तुम्ही रिटर्न्स नाही फाईल केले तर आम्ही तुमच्याकडून परचेस करणार नाही. So if you are GST compliant, if your GST compliance is appropriate, then only we will purchase from you. Otherwise, we will not purchase from you. लक्षात येत आहे. सो ही खूप महत्वाची गोष्ट आहे जी तुम्हाला लक्षात ठेवायला हवी. हे एक्झाम्पल नीट लक्षात ठेवा. परत एकदा सांगतो तुमच्या GSTR सप्लायरने जेवढी इनव्हॉइसेस अपलोड केली असतील त्याचं 100% क्रेडिट तुम्हाला मिळेल. पण आता हे लक्षात घेताना आपल्याला काही गोष्टी आणखी लक्षात घ्यायला हव्या आहेत. त्या आपल्याला ह्या सर्क्युलरच्या माध्यमातून त्यांनी सांगितल्या आहेत. लेट्स सी दॅट थिंग. पहिली गोष्ट, restriction is not imposed through the common portal and it is the responsibility of taxpayer claiming the credit to avail ITC on self assessment basis. म्हणजे हे जे कॅल्क्युलेशन 10% आणि पॉईंट जे 100% करायचंय हे जीएसटीएन कॉमन पोर्टल करणार नाहीये, हे तुम्हाला करायचंय. सो इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी दॅट यू हॅव टू चेक इट ऑन सेल्फ असेसमेंट बेसिस. म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचंय, तुम्हाला जेवढं क्रेडिट एलिजिबल आहे तेवढंच तुम्ही क्लेम करायचं आहे. गव्हर्नमेंट कुठेही तुम्हाला रेस्ट्रिक्ट करणार नाही, गव्हर्नमेंट तुम्हाला हे कॅल्क्युलेशन करून देणार नाहीये. इट इज टू बी डन ऑन सेल्फ असेसमेंट बेसिस. ओके. Second thing, the restriction shall be applied only on the invoices or debit notes, the details of which are required by the supplier to be uploaded under 37 subsection 1. So ज्या ठिकाणी सप्लायर इनव्हॉइसेस अपलोड करतच नाही त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा ती इनव्हॉइसेस जर नाही ऑटो पॉप्युलेट झाली तरीही चालते. सो त्याची क्रेडिट तुम्ही 100% क्लेम करू शकता. लाईक जर तुम्ही इम्पोर्ट वरती आयजीएसटी पे केला असेल तर इम्पोर्ट केला म्हणजे सप्लायर आउट ऑफ इंडिया आहे, तो काही जीएसटी रिटर्न फाईल करत नाहीये, मग तुम्ही तुमच्याच गव्हर्नमेंटला इम्पोर्टेशनच्या वेळेला आयजीएसटी पे करता, त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट तुम्ही बिल ऑफ एंट्रीच्या बेसिसवर क्लेम करता. सो ते तुमच्या GSTR2A मध्ये ऑटो पॉप्युलेट होत नसतं. त्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला आरसीएम इनव्हॉइस, आरसीएमच्या केसमध्ये आपण स्वतःच इनव्हॉइस इश्यू करतो किंवा आयएसडी इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटरची कॉन्सेप्ट आपल्याला नाहीये त्या केसमध्ये पण आपण स्वतःच इनव्हॉइस इश्यू करतो. सो ही इनव्हॉइसेस GSTR2A मध्ये ऑटो पॉप्युलेट होत नाहीत. त्यामुळे यासाठी ही 10% ची रेस्ट्रिक्शन ऍप्लिकेबल नाही. त्या केसमध्ये तुमच्याकडे इनव्हॉइस असलं, बाकी सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय होत असल्या तर तुम्ही 100% क्रेडिट क्लेम करू शकता. देन सिरियल नंबर 3 बघा. ITC under rule 36 sub rule 4 shall be calculated on total eligible ITC from all suppliers against all supplies whose details have been uploaded by the supplier. Therefore the restriction is not on supplier basis. So ह्या सप्लायर ने केलेल्या इनवर्ड सप्लायर पैकी त्याने अपलोड केलेली इनव्हॉइसेस आणि त्याने अपलोड न केलेली इनव्हॉइसेस असं बघायचं नाहीये. तुम्ही टोटल बेसिस वरती कम्प्युटेशन करायचं. जसं आपण मगाशी इलस्ट्रेशन मध्ये बघितलं की टोटल इनव्हॉइसेस आम्ही किती घेतली होती त्याच्यावरचा टोटल जीएसटी किती होता, अशाच पद्धतीने आम्हाला कम्प्युटेशन करायचंय. ते सप्लायर लेवलला करायचं नाहीये. Then fourth point is the calculation of would be based on only those invoices on which ITC is available and therefore invoices on which ITC is not available, say under section 17(5) that is blocked credit, would not be considered for calculation of 20% or that is 10%. 20% नाहीये, 10% आहे. ओके. सो त्यांनी काय सांगितलं की बेसिकली समजा मी 100 इनव्हॉइसेस कव्हर केलेली आहेत. आता एक्झाम्पल वरती जाऊया. ओके. 100 इनव्हॉइसेस आहेत, त्यापैकी 85 इनव्हॉइसेस अपलोड झालेली आहेत. पण त्यापैकी 5 इनव्हॉइसेस अशी आहेत की जी ब्लॉक क्रेडिटची आहेत. मी एक मोटर व्हेकल परचेस केलेला आहे आणि माझा जीएसटी नंबर मी कोट केला आणि माझ्या सप्लायरने ते अपलोड केलं. इट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी दॅट आय शुड नॉट क्लेम दॅट क्रेडिट बिकॉज इट इज ब्लॉक्ड अंडर सेक्शन 17 सबसेक्शन 5. सो ते सेक्शन 17 च्या अंडर ब्लॉक्ड आहे तर ते ह्याच्यामध्ये कन्सिडरच करायचं नाहीये. सो तुमच्या टोटल इनव्हॉइसेस मधनच ते कमी करून टाकायचे, टोटल आयटीसी मधनच ते कमी करून टाकायचे बिकॉज दॅट क्रेडिट इज नॉट अलाउड टू यू. सो आम्ही म्हणणार की आमची टोटल 95 इनव्हॉइसेस आहेत, याच्यावरचं क्रेडिट आम्हाला एलिजिबल आहे. सो फर्स्ट स्टेप तुम्हाला ही कॅल्क्युलेट करायची की तुम्हाला किती क्रेडिट अदरवाइज एलिजिबल आहे.
बाकी सगळ्या कंडिशन जर सॅटिस्फाय होत असेल तर तुम्हाला किती क्रेडिट एलिजिबल आहे आणि मग त्या एलिजिबल क्रेडिट पैकी किती इनव्हॉइसेस अपलोड झालेली आहेत, तर अपलोडेड इनव्हॉइसच्या 100% क्रेडिट क्लेम करा, जे अपलोडेड नाहीये त्यासाठी जे अपलोडेड आहेत त्याच्या 10% आयटीसी अवेल करा. ठीक आहे. सो ब्लॉक क्रेडिटची इनव्हॉइसेस जी आहेत ती ऍट थ्रेशोल्ड बाहेर काढून टाकायची, आम्हाला ती कन्सिडरच करायची नाहीये या रूलच्या ऍप्लिकेबिलिटी साठी. आणि फिफ्थ पॉइंट बघा, द अमाउंट ऑफ आयटीसी इन रिस्पेक्ट ऑफ द इनवॉइस और डेबिट नोट्स whose details have not been uploaded shall not exceed 10% of the eligible ITC in respect of invoice or debit note which have been uploaded by the supplier under section 37 subsection 1 as on the due date of filing GSTR 1 by the supplier for the said tax period. The same can be ascertained as per GSTR 2A showing the ITC on the due date of filing GSTR 1. सो आम्हाला GSTR 1 जे ड्यू डेटला फाईल केलेले आहेत त्याच्यामध्ये जे आयटीसी सांगितलेलं आहे तेवढंच क्लेम करता येईल, अदरवाईज आम्हाला ते क्लेम करता येणार नाही. म्हणजे सप्लायरने जर विदिन ड्यू डेट नाही फाईल केला तर आम्हाला त्याचा आयटीसी क्लेम करता येणार नाही. म्हणजे जी GSTR 1 ची ड्यू डेट आहे की जे सगळ्यांसाठी कॉमन आहे त्याच ड्यू डेटला आम्हाला आमचा GSTR 2A बघायचा आहे. त्या GSTR 2A मध्ये जेवढं ऑटो पॉप्युलेशन, जेवढी इनव्हॉइसेस अपलोड झालेली दिसत आहेत त्याच्यावरनं आम्हाला पुढचं कम्प्युटेशन जे आहे ते करायचं आहे. पुढे जाऊन सप्लायर लेट फाईल करून जरी GSTR मध्ये इनव्हॉइसेस अपलोड केली तरी ती तुमच्यासाठी एलिजिबल नाहीये. मग तुमच्या मनात प्रश्न येईल आता, प्रॅक्टिकली कुठे दिलेलं नाहीये पण प्रॅक्टिकली मग ते क्रेडिट टर्मचं लॅप झालं का नाही, तुम्ही नेक्स्ट मंथ मध्ये घेऊ शकता, कारण नेक्स्ट मंथ मध्ये ह्या कंडिशन सगळ्या सॅटिस्फाय होणार आहेत. ओके, सो नेक्स्ट मंथ साठी ती कंडिशन सॅटिस्फाय होते, तुम्ही नेक्स्ट मंथ मध्ये आयटीसी जे आहे ते क्लेम करू शकता. सो इथे हा रूल जो होता बेसिक 36 सब रूल 4 हा जो पार्ट होता जो इम्पॉर्टंट आहे सगळ्यात हा संपला. सो तुम्हाला हे सगळं व्यवस्थित समजून घ्यायचं आहे, हवं तर हा व्हिडिओ किंवा हा ऑडिओ परत एकदा ऐका, पण हे नीट समजून घ्या कारण याच्यावरती या परीक्षेमध्ये हमखास एकतरी प्रश्न एक्सपेक्टेड आहेच आहे. Okay, now restrictions on utilization of ITC rule 86A. A new rule 86A has been inserted in the CGST rules to empower the commissioner or officer not below the rank of assistant commissioner authorized by or officer authorized by him to impose or restrictions on utilization of ITC available in electronic credit ledger if he has reasons to believe that such ITC has been fraudulently availed or is ineligible. The restrictions can be imposed in the following circumstances. So आता त्यांनी काय केलंय, ऑफिसरना पॉवर दिलेले आहेत टू ब्लॉक युअर इनपुट टॅक्स क्रेडिट लेजर. सो तुम्ही जे इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करता ते ब्लॉक करण्याच्या पॉवर्स ऑफिसरना दिलेले आहेत जर त्याच्याकडे असे रिझन्स आहेत की तुम्ही फ्रॉड्युलंटली इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम केलेलं आहे. हे रिझन्स काय काय आहेत किंवा हे रेस्ट्रिक्शन कुठच्या कुठच्या सर्कमस्टन्सेस मध्ये इम्पोज केलं जाऊ शकतं. सी फर्स्ट सर्कमस्टन्स, ITC has been availed on the basis of tax invoice or valid documents issued by a non-existent supplier, म्हणजे बोगस इनव्हॉइसेस आहेत, or by a person not conducting any business from the registered place of business. सो ज्या सप्लायर कडून आम्ही इनवर्ट सप्लाय घेतला आणि त्याच्यावरचा इनपुट टॅक्स रेट आम्ही क्लेम करतो आहोत, बेसिकली तो सप्लायर एक्झिस्टंटच नाहीये किंवा तो त्या जागेवरून काही बिझनेसच कंडक्ट करत नाही, म्हणजे आम्ही बोगस इनव्हॉइसेसच्या बेसिसवरती इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करतो आहोत असा याचा अर्थ होतो. त्यामुळे ह्या केसमध्ये ऑफिसर तुमचं क्रेडिट लेजर ब्लॉक करू शकतो. सेकंड इज विदाउट रिसीट ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ. तुम्ही गुड्स किंवा सर्व्हिसेस रिसीव्ह न करताच जर इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम केलं असेल तर त्या केसमध्ये ऑफिसर तुमचा ITC ब्लॉक करू शकतो. अँड थर्ड इज द टॅक्स इन रिलेशन टू विच हॅज नॉट बीन पेड टू द गव्हर्नमेंट. सो टॅक्स जो आहे तो गव्हर्नमेंटला पे झालेला नसेल तरी सुद्धा ऑफिसरला पॉवर आहेत की ही कॅन रेस्ट्रिक्ट द ITC युटिलायझेशन टू दॅट एक्सटेंट. सेकंड क्लॉज आहे, registered person availing ITC has been found non-existent or not to be conducting any business from the registered place of business. So आता मगाशी सप्लायर जो होता तो नॉन एक्झिस्टंट होता, आता रेसिपियंट नॉन एक्झिस्टंट आहे. म्हणजे काही ठिकाणी काय केलं जातं की ITC ची चेन क्रिएट केली जाते. सो तुम्ही पण फेक इनव्हॉइसेस इश्यू करताय आणि तुम्ही पण ऍक्च्युअली बिझनेस न करताच ITC अवेल करायचा प्रयत्न करताय. So recipient who is availing the ITC, registered person who is availing the ITC, he is also non-existent. In that case, you cannot avail or the officer can block your input tax credit ledger. And third is registered person availing ITC is not in possession of tax invoice or valid document. म्हणजे तुम्ही जनरलच क्रेडिट घेऊन टाकला, तुमच्याकडे त्याचं काही डॉक्युमेंटेशनच नाहीये, तुमच्याकडे ती कंडिशनच फुलफिल होत नाहीये. सो इन दॅट केस ऑल्सो ऑफिसर कॅन ब्लॉक युअर इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर. If the ITC is so availed, the restrictions can be imposed by not allowing such ITC to be used for discharging any liability. सो ऑफिसर काय करू शकतो, ऑफिसर तुमचं क्रेडिट लेजर ब्लॉक करेल. म्हणजे काय तर तेवढ्या इनपुट टॅक्स क्रेडिट जरी तुमच्या इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला असलं तरी सुद्धा तुम्ही ते यूज करू शकत नाही पेमेंटसाठी.
तरी सुद्धा तुम्ही ते यूज करू शकत नाही फॉर पेमेंट ऑफ टॅक्स, ते ब्लॉक होऊन जाईल. त्यात पुढे काय म्हटलंय बघा, it cannot be not allowing such ITC to be used for discharging any liability under subsection 14 under section 49 or not allowing refund of any unutilized amount of such ITC. Such restrictions can be imposed for a period up to 1 year from the date of imposing such restrictions. However, the commissioner or officer authorized by him can withdraw such restriction if he is satisfied that condition for imposing the restrictions no longer exist. सो हे जे ब्लॉकेज आहे हे 1 वर्षासाठी तो इम्पोज करू शकतो. पण जर विदिन 1 इयर तुम्ही डॉक्युमेंटरी प्रूफ सबमिट केले, तुम्ही प्रूफ दाखवू शकलात की ओके ह्या कंडिशन्स ऍक्च्युअली खऱ्या नाहीयेत, आमचे सप्लायर्स जेन्युइन आहेत, आमचे रेसिपियंट जेन्युइन आहेत, आमच्याकडे टॅक्स इनव्हॉइसेस आहेत, तर मग ऑफिसर ही जी रेस्ट्रिक्शन आहे ती विथड्रॉ करू शकतो. ठीक आहे. सो दीज वेर इम्पॉर्टंट 2 अमेंडमेंट्स इन इनपुट टॅक्स क्रेडिट. जे थर्ड अमेंडमेंट आहे ती आपण रूल 43 बघू आणि त्याच्याबरोबरच कव्हर करू. ओके. Yes, so I will stop the lecture here.